त्याचबरोबर तिथं महादजी शिंदे यांचे थेट वंशज केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे होते, त्यांच्या उपस्थितीत पुरस्कार मिळाला. खरं म्हणजे एका मराठी माणसाला मराठी माणसाने पुरस्कार दिला याचा अभिमान पाहिजे. खरं म्हणजे अभिमान पाहिजे. किती जळणार, किती जळफळाट होणार तुमचा, किती शिव्या शाप देणार तुम्ही. माझी लाईन कापण्यापेक्षा तुमची लाईन वाढवा ना, तुमची लाईन वाढवा, काम करा, लोकांमध्ये जा आणि लोकांमध्ये जा. परंतु घरी बसलेल्या लोकांना लोक स्वीकारत नाहीत, हे विधानसभेच्या निवडणुकीने दाखवून दिले. आणि हा एकनाथ शिंदे ज्या खडा रहता वही से लाईन शुरू हो जाती है, आणि ती जनसेवेची लाईन असते, कामाची असते, लोकांच्या सेवेची लाईन असते, हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो. खरं म्हणजे मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. हे सर्वसामान्य कार्यकर्ता ते या राज्याचा मुख्यमंत्री, हा इतिहास घडला आहे. यामागे बाळासाहेबांचे आशीर्वाद, दिघे साहेबांचे आशीर्वाद, आपल्या सर्व महाराष्ट्रातल्या जनतेचे आशीर्वाद, लाडक्या बहिणींचे सगळ्यांचे आशीर्वाद आहेत, कार्यकर्त्यांची मेहनत आहे. की तुम्ही तुमची लाईन मोठी करा, माझी लाईन कशाला पुसायला जात आहे. मी उभं राहतो तिकडनं जनसेवा सुरू होते. सोडाव एक सिनेमातले डायलॉग, मी एक लेखक आहे, ते सिनेमातले डायलॉग मला तुम्ही सांगू नका. जहाँ से हम खड़े होते वहां से हमारी लाईन सुरू होती है. ते दीवार मधले डायलॉग आम्हाला नका सांगू तुम्ही, कळलं ना. हा, आम्हाला काय सांगताय, लिहून दिलेले डायलॉग वाचतात.